महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जर तुम्ही देखील लाभ घेत असाल तर 1 मे रोजी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे, यांनी प्रत्येक बांधकाम कामगारासाठी आपल्या समोर आज सकाळ सकाळीच घेऊन आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक बांधकाम कामगाराला चांगला जो लाभ आहे तो होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कोणती ती 1 मे रोजी म्हणजेच आज वाटप सुद्धा चालू होणार आहे आणि उद्यापासून प्रत्येक कामगाराला लाभ देखील मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील लांबा जे बांधकाम कामगार योजना आहे त्या संदर्भातील जे स्मार्ट कार्ड आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असायला पाहिजे. असं फक्त महाराष्ट्र सरकारने एकच या ठिकाणी त्यांनी अट घातलेली आहे. तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. अन्यथा तुमच्याकडे जर ते बुक असेल, महाराष्ट्र सरकारचं जे सर्वात अगोदर त्यांनी ई-बुक चालू केलं होतं, ती ई-बुक असेल, पण ते 2018 किंवा 2019 पासून ते बंद झालेलं आहे आणि 90% जास्त जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्याकडं जे स्मार्ट कार्ड महाराष्ट्र सरकार इश्यू करतं तेच स्मार्ट कार्ड आहे आणि ते असल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला आता प्रत्येक वर्षी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक खूप मोठी आनंदाची बातमी मिळत असते आणि यावर्षी देखील खूप सगळ्यात मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने कामगार दिनानिमित्त आपल्याला दिलेली आहे. कामगार दिनानिमित्त सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही देखील ती व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि कसा जास्तीत जास्त प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल यावरती लक्ष द्या. कारण आपल्या या YouTube चॅनलवरती फक्त आणि फक्त आपली जी बांधकाम कामगार योजना आहे सरकारी आणि अधोर ज्या सरकारी योजना असतात, या प्रत्येक योजनांचा लाभ कमी दिवसांमध्ये, कमी खर्चांमध्ये आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कसा घेतला जाईल याचीच माहिती दिली जाते. पण त्यासाठी तुम्हाला आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा लाईक करून सबस्क्राईब करणार आहात, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ते महाराष्ट्र सरकार देणार आहे. आणि अजून देखील या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या कामगार मित्रांमध्ये आणि दुसऱ्या मित्रांमध्ये देखील या व्हिडिओला शेअर करून टाका, की त्यांना देखील ही जी नवीन अपडेट आपल्या महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी आणलेली आहे, याची अपडेट ऐकून त्यांना देखील आनंद होणार आहे आणि त्यांचे देखील अडलेले जे कामं आहेत ते होणार आहेत. पण सगळ्यात अगोदर आपण स्कॉलरशिप योजनेबद्दल बोलणार आहोत. यामध्ये काय आनंदाची बातमी आहे, आता आपण तेच जाणून घेणार आहोत. म्हणजेच फेब्रुवारी महिना म्हणजे आता फेब्रुवारी 2025 पासून महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कामगारासाठी त्याचा वेळ वाचावा, त्याचा खर्च वाचावा यासाठी त्याचे जे क्लेमचे काम असतात, रिन्युअलचं काम असो, त्याचं अदर काही अर्जाचं काम असो किंवा त्याची विचारपूस करायची असेल त्याला, तर तो त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी करू शकतो. पण या अगोदर काय होतं, त्या कामगाराला जिल्ह्याला यावं लागायचं. जिल्हा 80 किलोमीटर लांब असायचा, 70 किलोमीटर लांब असायचा, 60 किलोमीटर लांब असायचा आणि एका छोट्याशा कामासाठी कामगाराचा वेळ वाया जायचा, त्यानंतर कामगाराचा पैसा वाया जायचा. पण महाराष्ट्र सरकारने आता फेब्रुवारी 2025 पासून यावरती निवारण आणलेलं आहे आणि प्रत्येक बांधकाम कामगार त्याचं क्लेमचं काम, ऑदर त्याचं जे रिन्युअलचं काम असेल, स्कॉलरशिपचा क्लेम असेल, दुसरे कुठल्याही प्रकारचे अर्ज असतील, तसं प्रत्येक काम तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी करू शकता. असं महाराष्ट्र सरकारने एक नवीन अपडेट आणलेली आहे आणि मला देखील ही नवीन अपडेट खूपच आवडलेली आहे. यामध्ये फक्त आणि फक्त जे बांधकाम कामगार आहेत यांचाच लाभ होणार आहे. बांधकाम कामगार जे आहेत यांच्यासाठीची आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे. त्याचप्रकारे 1 मे पासून ज्या बांधकाम कामगारांचे स्कॉलरशिपचे फॉर्म असतील, जे पेंडिंगमध्ये दाखवत होतील म्हणजेच व्हेरिफिकेशन होऊन 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 पेक्षा जास्त महिने होऊन गेलते, तरी देखील फॉर्म पेंडिंगमध्ये दिसत होते आणि त्यांना योजनेचा लाभ जो आहे तो मिळत नव्हता. पण आता 1 मे पासून आपलं महाराष्ट्र सरकारचे जे उच्च अधिकारी असतील किंवा आपले जिल्हा सुधार केंद्रातील, तालुका सुधार केंद्रातील जे कार्यकारी अधिकारी असतात, आता त्यांनी देखील खूप फास्ट काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि जे अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत आहेत त्यांना लवकरात लवकर ॲक्सेप्ट किंवा अस्वीकार करायचं काम आता महाराष्ट्र स्वीकार करत आहे. आणि यामध्येच प्रत्येक कामगाराला देखील खूप महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची आहे, की ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार असताल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जे बँक पासबुक असणार आहे, जे तुमचं बँक पासबुक असणार आहे,
ते तुम्हाला कामगारातच अपलोड करायचं आहे. कारण आपल्या मागचे बी काही जुनी व्हिडिओ आहेत. त्यामध्ये एकच कमेंट पाहायला मिळते, की आम्ही विद्यार्थ्याचं किंवा कामगाराच्या मुलाचं किंवा मुलीचं जे बँक पासबुक आहे, बँकचं पासबुक आहे ते त्याचं अपलोड केलंय. तर लाभ मिळणार का? तर तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाही. तुम्हाला ही योजना फक्त एक कामगाराच्या पाल्यांसाठी एक मदत म्हणून दिली जात असते. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कामगाराचंच बँक पासबुक अपलोड करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्याचप्रकारे अजून एक सगळ्यात महत्त्वाचा लोकांना शंका होती, की आमचा मुलगा, आमची मुलगी किंवा आमचा पाल्य त्याला त्याच्या कॉलेजकडून स्कॉलरशिप दिली जात असते. आता समजा तो इंजिनिअरिंग किंवा काही फार्मसी वगैरे 12वी नंतरचं कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेत असेल, तर त्याला जी ई-बी-सीची स्कॉलरशिप आहे ती दिली जात असते. म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची स्कॉलरशिप दिली जात असते आणि त्याला त्याची जी कॉलेजची फीज असते ती अर्धीच भरावी लागत असते. ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन झालेलं असेल तर. मग त्यांचं म्हणणं असतं, की आम्हाला सरकारकडून किंवा ओपन कॅटेगरी नसतेच, दुसरी कॅटेगरी असेल, त्यांना देखील महाराष्ट्र सरकारकडून जे आपली 98% असेल, 95% असेल, अख्खी स्कॉलरशिप येत असते. तर त्यांना प्रश्न पडतो, की आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून जी महा-डी-बी-टीद्वारे स्कॉलरशिप येत असती, पण आम्हाला आता ही स्कॉलरशिप मिळणार का? बांधकाम कामगारची स्कॉलरशिप मिळणार का? तर महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी एक सगळ्यात आनंदाची बातमी आणलेली आहे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. 1 मे पासून अशी घोषणा झालेली आहे, की तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असावा, कुठल्याही सरकारी स्कॉलरशिपचा लाभ घेत असावा, तुमचा या कामगार स्कॉलरशिपची कुठल्याही प्रकारचं रिलेशन लावलं जाणार नाही आणि तुम्ही कुठल्याही स्कॉलरशिपचा लाभ घ्या, पण तुम्हाला जर तुम्ही पात्र ठरत असाल, तर तुम्हाला 100% कामगार स्कॉलरशिप दिली जाणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी किती आनंदाची बाब आपल्यासमोर आणलेली आहे आणि या आनंदाच्या बातमीमध्येच तुम्ही देखील आपल्या या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि सबस्क्राईब देखील केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करता ना, त्यावेळेस आमच्या देखील शुभेच्छा तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची 100% स्कॉलरशिप तेव्हा मिळून जाणार आहे. त्यामुळे अजून देखील तुम्ही लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल, तर खाली एक लाल बटन असेल ज्यावरती सबस्क्राईब नाव लिहिलेलं असेल. तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाकायचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. ते एकदम फ्री आहे आणि त्याच्या बाजूला एक बेलचा आयकॉन ओपन होईल. तुम्हाला ती बेलचं आयकॉन देखील या ठिकाणी प्रेस करून टाकायचं आहे. त्याने काय होणार आहे, ज्या वेळेस आम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा सगळ्यात महत्त्वाची जी बातमी असते किंवा नवीन अपडेट असते, ज्या वेळेस त्याचा व्हिडिओ टाकू, तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठीच ही तुम्हाला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे आणि यासाठी काहीही पैसे लागत नाही. तुम्ही बाकीचे चॅनलचे असतील किंवा दुसरे तुम्ही Instagramवरती फॉलो करता किंवा सबस्क्राईब करता, तर आपल्या चॅनलला काय प्रॉब्लेम आहे? आपल्या चॅनलवरती सरकारी आणि खाजगी योजनांचा लाभ कसा घ्यायचा या संबंधीचीच बातमी तुम्हाला वेळोवेळी दिली जात असते. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही रिस्पॉन्स हा नक्कीच दाखवला पाहिजे. कारण महाराष्ट्र सरकार हे तुमच्यासाठीच वेळोवेळी जी बांधकाम कामगार योजना आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत ते चालू करतंय आणि त्यांचं वाटप देखील करत आहे. आता उद्यापासून सगळ्यांना लाभ मिळणार याचा अर्थ काय आहे? आता मी ते तुम्हाला सर्वात अगोदर समजून सांगतो. ज्या कामगारांना आत्तापर्यंत पेटी मिळाली नव्हती किंवा भांडी सेट मिळाला नव्हता, अशा कामगारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांची जी पेटी असणार आहे, ती पेटी दिली जाणार आहे. भांड्यांचा सेट मिळाला नसेल, तर तो भांड्यांचा सेट देखील दिला जाणार आहे. आणि ज्यांना मिळाला आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा शंका घेऊ नका. कारण जो कामगार आहे, त्याला आयुष्यामध्ये एका कामगार कार्डवरती फक्त आणि फक्त एकच पेटी दिली जाणार आहे आणि एकच भांड्यांचा सेट हा दिला जाणार आहे. पेटी तुमच्या घरामध्ये जितके कामगार असतील तितक्या पेट्या दिल्या जातील. पण जो भांडी सेट आहे तो घरामध्ये एका रेशन कार्डवरती एकच वितरण करणार आपलं असं महाराष्ट्र सरकारने आपल्याला अपडेट ही दिलेली आहे. तर बांधकाम कामगारांनो व माझ्या लाडक्या बंधू-भगिनींनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या शंकेचं निवारण हे व्यवस्थितरित्या केलं जाईल. तर भेटूया आपल्या एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.